नमस्कार सर्वांना मंडळी. याच्या अगोदरचे सगळे आपण फिरण्याचेच ब्लॉग बघितलेत आणि फूड चांगलं आहे, व्हेज नॉन व्हेज सर्व सर्व फूड चांगलं आहे म्हणून मी प्रत्येक वेळेला बोलत गेले. तुम्हाला फक्त फोटो बघायला मिळतीलच, पण आज निघणार आहोत. तर आज आज आम्ही दाखवणार आहोत. आजचा वार तर आमचा बुधवार आहे, त्याच्यामुळे नॉनव्हेजच खाणार आम्ही. आमची कोकणी माणसं आहे, त्याच्यामुळे आमचे वार आम्ही अजिबात चुकवत नाही. आणि इथे ज्या ठिकाणी आलोय तिथे तर नॉन व्हेजिटेरियन आहे, त्यांनी तर अगदी मस्तपैकी ताव मारावा. त्याच्यामुळे आणि फूड खरोखर सुंदर आहे. आज आम्ही शेट्टी लंच होमला आलोय आणि हे स्क्विड स्टार्टर मध्ये घेतलंय. मी तर पहिल्यांदाच खाणार आहे, बघूया कसं लागतं ते. आणि त्याच्यानंतर खिमा बिर्याणी आहे, नीर डोसा आहे, असं सगळं घेतलंय. नीर डोसा खूपच छान आहे, म्हणजे खूपच छान. काल पण एका ठिकाणी झालं, ते पण खूपच म्हणजे अक्षरशः विरघळत होता तो. खूपच छान आहे, म्हणजे नीर डोसा इथे खायला मिळाला एक म्हणजे आपल्याकडे पण आहे मला वाटतं काही ठिकाणी, पण खूप छान आहे. आज जो आहे ना तो निघतानाचा व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी बोलणार आहे. आम्ही आता ना मार्केटमध्ये आलोय जरा. इथे स्पेशल इथली कॉफी आहे, त्याच्यामुळे कॉफी खरेदी करायची आहे. पण तुम्हाला दाखवायचं म्हणजे केळ्याची साईज बघा. हे बघा, भाजी मार्केट आहे हे. आणि बरंच म्हणजे भाजी मार्केट आहे. आपल्याकडे असतं ना, एक बाजू भाजी मार्केट, एक बाजू वेगळा कसला तरी, असे जे वेगवेगळे प्रकार असतात तसंच आहे. एका बाजूला भाजी मार्केट, एका बाजूला फळ मार्केट, असं जे असतं ना तसंच आहे का किराणा, असं सगळं मार्केटच आहे हे मोठं. तो दोन भाज्या जरी मला दोन तीन रुपयाने महाग दिसल्या, कारण काय आहे, भाजी मार्केट मधून जाताना रेट नाही काढली तर ती बाई कसली काढले रेट मी कांद्यापासून सगळ्याचे. 2-3 रुपयाचा फरक आहे. पण नवीन सिटी, शांत स्वच्छता सगळं आहे आणि एक नवीन सिटी वर्षातून एकदा बघायला काय हरकत नाहीये. हे बघा, हे कॉफी पावडरचं शॉप आहे. इथली कॉफी फेमस आहे. हे बघा, विदाउट चिकोरी असे आणि चिकोरी असं सगळं आहे. विदाउट चिकोरी म्हणजे प्युअर आहे होते, त्याच्यामुळे आम्ही ती घेतोय. आणि आमच्यासाठी आणि मुलीच्या मैत्रिणींसाठी असं ते घेतोय. इथली स्पेशल आहे, त्याच्यामुळे वासच इतका छान येतोय त्याचा. हे बघा, इथे कॅन्टीन दिसतंय. हे ऍक्च्युली ना काय झालं माहितीये का, आम्ही येताना VRL बोलवून आलो आणि आता जाताना KSRTCच्या जी बस आहे तिने जाणार आहे करणे. पण आज शेवटच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ओव्हरऑल ते सगळा रिव्ह्यूज, काय अनुभव आले, कसं सगळं आहे हे सगळं सांगणार आहे. आता हे KSRTCने मी ऐकून होते की खूप सर्व्हिस चांगली आहे, खूपच छान आहे असं ऐकून होते. मला अनुभव पण घ्यायचा होता, त्याच्यामुळे आम्ही आलोय. आणि अशा सीट ना, आता मला माहिती नाही हा, हे स्टँड आहे, बस स्टँड आहे आणि तिथे अशा सीट ते मी कधी बघितल्या नाही कुठे. माझी मुलगी म्हणाली नाशिकला वगैरे आहे म्हणून. आणि स्वच्छता बघा, प्रत्येक सारखी साफसफाई केली जाते. आपण लोकच घाण करतो सगळं, पण स्वच्छता चालू आहे. हे बघा, मध्ये मध्ये स्वच्छता त्यांची चालू आहे. पण आपल्या इकडे पासून खूपच स्वच्छ दिसतंय.
हे दाखवण्याच्या मागे ना आधी सहज म्हणून मी तुम्हाला दाखवते KSRTC. ऍक्च्युली आपली लाल परी आहे ना, त्या लाल परीवर आपलं खूप प्रेम आहे सगळ्यांचं, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. त्याची तुलना आम्ही तुलना म्हणून मी करतच नाहीये, फक्त दाखवायचे आपली. जर KSRTC करू शकतं एवढी सगळ्या सोयी सुविधा आणि हे सगळं अशा पद्धतीने चांगल्या सोयी सुविधा जर प्रवाशांना देऊ शकतं बस सहित, तर आपलं महाराष्ट्र राज्य परिवहन का नाही देऊ शकत, ही शोकांतिका आहे. नाहीतर लालपरीवर आमचा खूप प्रेम आहे आमचं, त्याच्यामुळे लालपरीच्या विरोधात आम्ही कधीच बोलणार नाही. लालपरी आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे, पण महामंडळाने ST महामंडळाने यात काहीतरी, महाराष्ट्र ST मंडळाने आपल्या काहीतरी या बाबतीत सुधारणा करावी. कारण नंतर तुम्हाला गाडीतलं पण दाखवणार आहे सगळं बसमध्ये. आत्ताच आपण बाहेर KSRTCचं सगळं बस स्टँड मधलं त्यांची प्रवाशांची बसण्याची व्यवस्था वगैरे सगळं बघितलं कसं आहे. आता आम्ही गाडीमध्ये बसलोय, प्रवासाला आमच्या सुरुवात झालेली आहे. तुम्हाला याच्या अगोदर पण मी बोलले की येताना आम्ही वोल्वोच्या VRL ने आलो होतो. ती पण स्लीपरच असतात त्यांच्या, ती AC होती. ही पण AC आहे. तुर्तास सुरुवात आहे, त्याच्यामुळे AC अजून तरी कमी आहे, माहिती नाही ह्याच्यापेक्षा आता ह्याच्यानंतर किती वाढणार आहे. पण वोल्वोचा मी थोडासा अनुभव सांगते की तो एकतर पुण्यातल्या थंडीतून आम्ही ते बसलो होतो आणि गाडी एवढी थंड, AC भयानक AC थंड होता. म्हणजे आपण घरामध्ये फ्रीज मध्ये ज्या पदार्थ काढतो ना, तसं आम्हाला मधल्या स्टॉपला उतरताना वाटत होतं आपणच फ्रीज मधून बाहेर पडतोय का काय, एवढं गार व्हायला होत होतं. असो, पण दोन्ही मध्ये मला काही विशेष फरक वाटत नाहीये. बाहेरून गाडीचे जे कलर आहेत तेच, बाकी आतमध्ये सेम आहे, विशेष काही फरक नाही दिसत आहे. आणि छान आहे, छान चालले, असं काही नाहीये. आता तिथला मी एक शेवटचा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे की एकंदरीत आम्हाला मेंगलोर कसं वाटलं. तर खूप स्वच्छ, शांत आहे, छान आहे सगळं. तुम्हाला ते सगळं छान छान ऐकून वाटलं असेल की काय सगळं छान छान बोलते आम्ही, सगळं आपलंच सगळं हे आहे का, असं नाही. ज्याचं छान आहे तिथे, तर हे आपल्या सरकारने याच्यावर काहीतरी करावं एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार आपलं कुठं कमी पडतंय, बऱ्याच ठिकाणी कमी पडतंय असं वाटायला लागलं मला तिथे जाऊन. तर त्यांनी काहीतरी याच्यात सुधारणा करावी भरपूर. आणि छान आहे म्हणजे सिटी, फक्त थोडं महाग, म्हणजे पुणं पण महागच आहे तसं, त्याच्यामुळे एवढा फरक नाहीये, थोडा फरक आहे, महाग आहे थोडं. आणि आम्ही नेमकं ख्रिसमसच्या सीझनलाच आलोय एकदम, त्याच्यामुळे आम्हाला ते थोडंसं आणखीन जरा कॉस्टली झालं, सगळं बजेटमध्ये बाहेर गेलं थोडं. आणि बाकी हा, ही जी मेंगलोर जे आहे ना, ती पण परशुराम भूमी म्हणूनच ओळखली जाते. आणि जे कोकण आहे आपलं, ते पण परशुराम भूमी आहे. त्याच्यामुळे बरंच कोकणातलं साम्य आहे. म्हणजे जी कोकणात झाडं आहेत ना, तीच इथे झाडं आम्हाला बघायला मिळाली. काजू, आंबा, फणस, बऱ्यापैकी सगळीच झाडं होती. आणि दुसरं म्हणजे मी याच्यामध्ये अगोदर पण सांगितलं होतं की की चिरा, जो बहुतेक करून त्यांच्या चिऱ्याच्या खाणी असणार, कारण त्यांच्या बांधकामामध्ये तो दगड वापरला जातोय, तोही आम्हाला दिसला. आणि सेमच आहे, म्हणजे सेमच आहे सगळं. फक्त यांचं फूड, नॉनव्हेज फूड सुद्धा चांगलं आहे, पण शेवटी जे पदार्थ बनवले जातात ना, त्याच्यामध्ये थोडाफार फरक असतोच. तो तर आपल्या काय शेजारच्या गावांमध्ये पण फरक असतो, त्याच्यामुळे तेवढं काही जाणवलं नाही. विशेष म्हणजे इथे आम्हाला आणखीन एक असा मजेशीर अनुभव आला की त्यांना मराठी भाषा पण येत होती काही जणांना, आणि अगदी आपुलकीने बोलत होते की तुम्ही मराठी आहात का वगैरे. आणि त्यांची ती तुळू भाषा आहे ना, ती पण बऱ्यापैकी, म्हणजे त्यांच्या भाषेत बोलताना आम्हाला कळत होतं, म्हणजे ते शब्द ना मराठीला खूप जवळ आहेत, म्हणजे सेम मिनिंग वाटले. त्याच्यामुळे छान वाटलं. एकंदरीत आमचा प्रवास खूप छान झाला, ही ट्रिप आमची खूप सुंदर झाली.
त्यामुळे मी सजेशन देईन की सीझन सोडून जर खरंच या, खूप छान आहे इथली. टेम्पल्स खूप छान आहेत, प्राचीन आहेत, भव्य आहेत, खूपच सुंदर आहेत. त्याच्यातली काहीच टेम्पल आम्ही बघितलेत. आणि व्हेज नॉनव्हेज फूड सुद्धा सुंदर आहे, सगळंच चांगलं आहे म्हणजे. त्यामुळे चला भेटू आता पुण्यात.